श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 11 समास दुसरा चत्वार देव निरूपण या समासामध्ये आपल्याला समाजामध्ये असलेल्या विविध परंपरा, मायेमध्ये गुंतलेले लोक, त्यांच्या आचारपद्धती, त्यांच्या आचारपद्धतीतील दोष हे समर्थ सगळे सांगत आहेत। आपणही आपल्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती करताना कशा प्रकारचे दोष निर्माण होतात आणि कशा प्रकारची आपण चुकीच्या मार्गाने उपासना करतो त्याचा उल्लेख समर्थ इथे करत आहेत। म्हणून समर्थांनी शुद्ध तत्वज्ञान जगाला कळावं, भक्ताला कळावं, जाणून परमेश्वराची भक्ती करावी, अजाणपणे करू नये, सुज्ञता बाळगावी, सत्य परमेश्वराला ओळखावं। म्हणून समर्थांनी सुरुवातीला जगरहाटी कशी आहे ती सांगितली आणि नंतर नेमकं आपण त्यातलं काय घ्यायला पाहिजे त्याचा विचार समर्थ या समासात सांगत आहेत। आपण त्याचा प्रत्यक्ष विचार करूया। श्रीराम समर्थ श्रीराम। एक निश्चळ एक चंचळ, चंचळी गुंतले सकळ, निश्चळी ते निश्चळ, जैसे तैसे श्रीराम। पाहे चंचळाचा विवेक, ऐसा लक्षामध्ये एक, निश्चळा ऐसा निश्चळात्मक निश्चयात्मक, निश्चळची तो श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांनी इथे दोन शब्द वापरलेत, एक निश्चळ आणि दुसरा चंचळ। निश्चळ जे चळत नाही, जे स्थिर असते त्याला निश्चळ असं म्हणतात। जे चळते ते नष्ट होते। समर्थ म्हणतात एक निश्चळ आणि एक चंचळ, चंचळी गुंतले सकळ, निश्चळी ते निश्चळ, जैसे तैसे। सृष्टीचा आम्ही विचार केला, ब्रह्मांडाचा विचार केला, ही संपूर्ण पृथ्वी, संपूर्ण ब्रह्मांड दोन गोष्टीने व्यापलेला आहे। त्याच्यात एक आहे माया आणि दुसरा आहे ब्रह्म। मायेला चंचळ असं म्हणतात आणि ब्रह्माला निश्चळ असं म्हणतात। मग पृथ्वीमध्ये, ब्रह्मांडामध्ये चंचळी गुंतले सकळ, सगळ्या मायेमध्ये सगळे लोक अडकले।
हा तो मायेचा पसारा. सगळी मायाच असल्यामुळे लोक त्या मायेमध्ये रमून गेलेले आहेत. जसे लोक सुखात रमतात तसे ते लोक दुःखातही रमतात. रमणे हा त्यांचा स्वभाव झाला, मायेमध्ये राहणे ही त्यांची वृत्ती झाली आणि त्यामुळे त्यांना ब्रह्म कळत नाही. समर्थांनी पुढे दिले आहे, पाहे निश्चळाचा विवेक. निश्चळाचा विवेक म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्माची अनुभूती. असा विवेकी कोणी असेल का? ते म्हणतात लक्षामध्ये कोणी एक, लाखो लोक जर घेतले तर एखादा भक्त असतो. अगदी स्पष्ट सांगू का? भक्त असण्याचं नाटक करणं आणि भक्त असणं यात जमीन आसमानचा फरक आहे. नाटक करणाऱ्यांची संख्या खूप आहे, खरा भक्त सापडत नाही. जिथे आपली पद आणि प्रतिष्ठा वाढेल, आपलं नाव मोठं होईल, लोक आपल्याला मानू लागतील, त्या गोष्टीकडे माणसं जातात, धावतात. मग त्यापैकी कोणकोणत्या गोष्टी आहेत? पैसा, दुसरी सत्ता, म्हणजे संपत्ती बरोबर सत्ता. तिसरी गोष्ट आहे की प्रसिद्धी. या प्रसिद्धीमध्ये सिद्धी शब्द आलेलाच आहे. आपल्याला कुठली तरी सिद्धी प्राप्त झाली की लोक आपल्याला मानायला लागतात. बोलता येणं ही सिद्धीच आहे, वाक्सिद्धीच आहे ती. थोडा अभ्यास केला लोक सांगायला लागतात. सांगू नये का? सांगण्यात हरकत नाही, सांगण्यामागचा उद्देश महत्त्वाचा आहे. मला प्रसिद्ध व्हायचं आहे, माझं नाव मोठं मला करायचं आहे, यासाठी सांगणारा दांभिक भक्त वेगळा, आणि मी भगवंताचं नाम गुणानुवाद गातो आहे, त्याच्यासाठी मी माझी वाणी झिजवतो आहे आणि तो मला भेटला पाहिजे यासाठी बोलणारा भक्त वेगळा आहे. दिसायला दोघंही एकच आहे. पाहणारा तुमच्या आमच्यासारखा साधा मनुष्य बोलणाऱ्याकडे पाहत असताना तो ज्ञानी आहे, तो चांगल्या गोष्टी सांगतो आहे, आपण ऐकून घेतलं पाहिजे. म्हणून नम्रपणे श्रोत्यांची योग्यता जास्त असल्यामुळे वक्त्याचं ते ऐकून घेतात. पण वक्ता कोणत्या भूमिकेतून बोलतो आहे हे श्रोत्यांच्या लक्षात येत नाही. तो त्याच्याच जागेवर असतो, किंबहुना श्रोत्यांच्या पेक्षाही खालच्या जागेवर वक्ता राहू शकतो. श्रोत्यांची जागा वक्त्यापेक्षा उंचीवर असते. कारण ऐकणारा ज्ञान घेण्यासाठी, भगवत प्राप्तीसाठी भक्ती म्हणून श्रवण भक्ती करतो, पण सांगणारा तो भक्तीच करतो आहे का हे सांगता येत नाही. भक्ती करतो की प्रसिद्धी करतो की पैशासाठी बोलतो सांगता येत नाही. म्हणून समाजामध्ये असलेले सगळे लोक या चंचळामध्ये अडकलेले आहेत. म्हणजे बोलणारे अडकले, ऐकणारे अडकले, सांगणारे अडकले, सगळे अडकले, ते सगळे मायेत अडकले आहेत. मी सगळे शब्द का वापरला? पुन्हा समर्थांनी लक्षामध्ये कोणी एक असा शब्द वापरला आहे. लक्षामध्ये जर लोक काढले तर त्यातला खरा एक भगवंताकडे भक्त असतो. आणि पुन्हा समर्थांनी लक्षामध्ये कोणी एक का म्हटलं याचं कारण असं आहे, म्हणजे पाणी समुद्राकडे वाहत जाते, जेव्हा ते समुद्राकडे वाहत जाते त्यावेळेस त्याला आपण नदीची उपमा देतो. पण ते सागराला जर जाऊन मिळालं नाही, मध्येच आटून गेलं तर त्याला नाला म्हणतात.
ती नदी होऊ शकत नाही. म्हणून नदी ही शेवटी सागराला मिळते, म्हणून नदी धन्य होते. तसा भक्त हा जेव्हा भगवंताला जाऊन मिळतो तेव्हा तोच भक्त होतो. तो मध्येच कुठेतरी पैशात अडकला, मध्येच कुठेतरी प्रसिद्धीत अडकला, कीर्ती कामिनी आणि कांचनमध्ये अडकला, तर त्या भक्ताला भक्त म्हणता येत नाही. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशपाश, म्हणजे माया निवाडोनी. सगळी आशा म्हणजे कुठली सोडून दिली आहे, मायेमध्ये अडकलाच नाही. आश म्हणजे आशा, पाश म्हणजे बंधन, म्हणजे सगळ्या प्रकारच्या इच्छा त्यांनी झुगारून दिल्या आहेत, सगळ्या प्रकारचे पाश त्यांनी तोडून टाकले आहे. ते भक्त आहेत. भक्त असे जाणा जे देही उदास गेले आशापाशी निवळणी, विषय तो त्यांचा झाला नारायण. जगात किती लोक आहे हो ज्यांचा विषय नारायण झालाय. लोक भगवंताकडे जातात, त्या जाण्यामागचा उद्देश पहिले ठरवून घेतात. काही पैशासाठी, काही प्रसिद्धीसाठी, काही इच्छेसाठी. तिसरी चौथी गोष्ट सांगा ना, कोणत्या कारणासाठी जातात. तर चौथी गोष्ट सापडणारच नाही. माझ्या कामना पूर्ण व्हाव्यात, माझ्यावरचं दुःख दूर व्हावं, मला आरोग्य संपन्नता प्राप्त व्हावी, माझ्या घरात कुठल्याही प्रकारची कमतरता नसावी, मुलाचं लग्न व्हावं, मुलीचं लग्न व्हावं, संसार चांगला व्हावा, त्यांना चांगली नोकरी मिळावी, माझं आरोग्य चांगलं राहावं, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, नातेवाईक सगळे खुश राहावे, माझ्याकडे सगळे लोक आले पाहिजे, मला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, लोकांकडे मला जाऊन आनंद मिळाला पाहिजे, ते सगळे उपभोग मला भोगता आले पाहिजे. हीच भगवंताकडे मागणी येऊन जाऊन. मग कुठे राहिला भक्त ऐसे जाणा जे देही उदास. देह जावो अथवा राहो पण पांडुरंगी स्थिर भाहो. राहिला कुठे शब्द इथे. ते फक्त संतांनी म्हणावं आणि बाकीच्यांनी म्हणायचं असेल ते फक्त वाचन करावं, आचरणाचा संबंध नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे घे जन धन माता पिता. यामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या 3 शब्दामध्ये सगळी माया गुंडाळून ठेवली आहे. जन नको म्हणजे प्रसिद्धी नको, धन नको आसक्ती नको, माता पिता नको पुन्हा पुनर्जन्म नको. ऐसे माये बापी किती. समर्थ म्हणतात कर्मयोगे सकल मिळाली, एके स्थळी जन्मास आली, ते तू आपुली मानली, कैसरे पडत मूर्खा. म्हणजे समर्थांचं म्हणणं आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचं म्हणणं काय फरक आहे मला सांगा तुम्ही. शब्द बदल आहे, शब्दातलं अंतर, पण अर्थात अंतर नाही आहे. शब्दातल्या रचनेत बदल आहे. इकडे ओवी आहे, तिकडे अभंग आहे, वृत्त बदललेलं आहे, पण संतांचा भाव कुठेही बदललेला नाही. कैची माता कैचा पिता, कैची बहीण कैचा भ्राता, हे तू माव हे तू जाण मायेची, अवघी सोयरी सुखाची, हे तुझ्या सुखदुःखाची सांगाती नव्हती. कर्मयोगे सकल मिळाली, एके स्थळी जन्मास आली, ते तू आपली मानली, कैसे रे पडत मूर्खा. इतकं स्पष्ट समर्थ सांगतात. जगद्गुरु तुकाराम महाराज तेच सांगतात. नावडे हे जनधन माता पिता. विषय तो त्यांचा झाला नारायण, पण विषय नारायण झाला पाहिजे. आणि असा ज्यांचा विषय नारायण होतो हे लाखातने करोडोत एखादा असेल. समर्थांनी त्यावेळेसची संख्या सांगितली की 1,00,000. आताच्या या सगळ्या जगरहाटीच्या या भुलभुलैयाच्या जगामध्ये मायेमध्ये अडकणाऱ्या लोकांमध्ये पाहिलं तर लाखोने करोडोत एखादा सापडेल की जो खरा भक्त आहे. भक्त ऐसे जाणा. मग अशा भक्तासाठी मग भगवंत धावतो. जो खरा भक्त आहे निर्वाणी गोविंद, मग तो येतो. असे मागे पुढे काहीच साकडे पडू न देई. कुठलंच संकट राहत नाही. कोणासाठी भगवंत धावत आलेला आहे याचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर ज्या भक्तांनी भगवंताखेरीज कुठलीही आशा धरली नाही त्याच्यासाठी भगवंत धावत आलेला आहे. हात जोडले की मागण्या सुरू.
असं जर झालं असेल भगवंतासमोर तर भगवंत म्हणेल की भक्ताला काय पाहिजे, मी नाही पाहिजे. भक्ताला काय पाहिजे, सुख पाहिजे. तथास्तु. म्हणजे त्याला सुख पाहिजे म्हणजे शेवटी तो मायेतच अडकला आहे. म्हणून समर्थ म्हणतात अशा चंचळामध्ये अडकलेले जे लोक आहे त्यांना भगवंत भेटायचा नाही. ज्याला निश्चळाची इच्छा आहे त्याला निश्चय मिळेल. ज्याला चंचळाची इच्छा आहे तो चंचळातच अडकेल. इथे तेच म्हणतात आहे, या निश्चळाच्या गोष्टी सांगती. कोणाच्या? निश्चळाच्या गोष्टी. पुन्हा चंचळाकडे धावती. पुन्हा ते चंचळामध्ये जाऊन अडकतात. चंचळ चक्री निघून जाती ऐसे थोडे श्रीराम. चंचळामध्ये, निश्चळाच्या गोष्टी चंचळामध्ये राहून सांगतात. मायेमध्ये राहून ब्रह्मसत्य जगन मिथ्या कोण सांगते आहे? मायेमध्ये राहणाराच मनुष्य समजून सांगतोय. सांगणाराच बुडतो आहे, वाचवणाराच बुडतो आहे. बुडणाऱ्याला कसा वाचवणार आहे? म्हणून समर्थ म्हणतात अशा गोष्टी सांगती पुन्हा चंचळाकडे धावती. चंचळ म्हणजे माया. ती माया वेगवेगळ्या आपली रूप बदलवते. ती मोठी म्हणजे नाटकी आहे. ती वेगवेगळे पात्र धारण करते. ती कधी मुलाच्या रूपामध्ये येते, कधी मुलीच्या रूपामध्ये येते, कधी आईच्या रूपामध्ये येते, कधी पत्नीच्या रूपात येते, कधी पैशाच्या रूपात येते, कधी गृहसौख्याच्या रूपात येते, कधी समाजसेवेच्या रूपात येते, कधी कधी प्रतिष्ठेच्या रूपात येते. कुठल्या रूपाने ती माया निर्माण होईल आणि तुम्हाला भगवंतापासून दूर नेईल अजिबात सांगता येत नाही. मागे आपण ती उदाहरण सांगितलं होतं. लहान मुलाला जेव्हा एखादी गोष्ट बाजारातून आणायला पाठवलं तर आई जाऊन तो 10 रुपये घेतो. 10 रुपयाची साखर आणा आई सांगते. तो धावत जातो आणि जाता जाता त्याला रस्त्यामध्ये गारोड्याचा खेळ दिसतो. तासभर पोरगा येत नाही. तेव्हा त्याला विचारलं का रे तू तासभर झाला कुठे गेला होता? तो म्हणे आई मी कुठे गेलो होतो, मी जाताना मला एक गारोड्याचा खेळ दिसला, मी तिथे रमलो. तिथे जसा तो रमतो तसा मनुष्य जन्माला जेव्हा येतो तर तो या मायेमध्ये अटकून जातो. कशासाठी आलो होतो, कशासाठी? जसे आईने 10 रुपये दिले तसे भगवंताने आम्हाला 100 वर्ष दिले. शतवर्षे वय नेमिली. जा बाबा तू जाऊन ये, हे घे तुला दिलं एवढंशी वय, आयुष्य दिलं एवढं चांगलं, आरोग्य दिलं आहे चांगलं, चांगला भगवंताची भक्ती कर आणि स्वतः या मायेतून निष्ठून जा. पण तो येतो तर काय करतो? गारोड्याचा खेळ पाहतो. येतो तर काय करतो? त्या बाजारात अडकतो, मीना बाजारमध्ये. मार्केटमध्ये गेला की जे वस्तू विकत आणायला जातात स्त्रिया, ती वस्तू बाजूला राहते. भलत्याच दुकानामध्ये भलत्याच वस्तू विकत घेत बसतात. काय कारण आहे? अरे तू निघाला कशासाठी? काय कारण काय त्याचं? ज्याच्यासाठी निघाला ते प्राप्त झालं का? नाही झालं. मग जाऊन फायदा झाला काय? विनाकारण चक्कर झाली की नाही? अशा एरधारा झाल्या. म्हणून समर्थ म्हणतात आहे या चंचळाच्या गोष्टी सांगतात पुन्हा चंचळाकडे धावती. ऐकणारे सुद्धा त्याच चंचळामध्ये धावतात, सांगणारे धावतात. चंचळ चक्री निघून जाती ऐसे थोडे. चंचळ चक्री म्हणजे या चंचळाच्या म्हणजे या मायेच्या चक्रातून, या मायेच्या पाशातून जो सटकून जाईल, तो पळेल, तो वाचेल. अरे तो त्या मायेतून बाजूला उभा राहिला तरी सुद्धा तो मायेमध्ये गुंतलेला असतो. मला सहज उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. आमच्या गावाच्या जवळच एक तीर्थक्षेत्र आहे ढवा नावाचं. विश्वनाथ बाबांचं ते ठिकाण आहे, नंगीनाथ महाराजांचं ठिकाण आहे. तिथे दरवर्षी यात्रा भरते. हजारो लाखो लोक येतात. कोण कोण येतात हे सांगायचं कारण नाही. हौसे नवसे गवसे सगळे यात्रेला जात असतात. तिथे चित्रपटाच्या टॉकीजी येतात, खेळण्याचे दुकानंही येतात. आता बाजार तिथे यात्रा म्हटल्यानंतर काय सगळ्या गोष्टी त्या येणार. तर तिथे तो आकाश पाळणासुद्धा येतो. आईवडील आपल्या लहान मुलांना जेव्हा ते घेऊन जातात तर ते लहान मुलं हट्ट करतात मला आकाश पाळण्यात बसायचं. मग ते मुलं बसतात असं नाही, ते आईवडील बसतात त्यांच्याबरोबर. आणि जेव्हा त्या आकाश पाळणा सुरू होतो
तेव्हा हे संपूर्ण जगत कसं चंचळ दिसू लागते. नुसतं दिसत नाही, जेव्हा त्या आकाश पाण्यातून उतरून बाजूला उभा राहतो, काही क्षणभरपर्यंत आपण त्या आकाश पाण्यातच बसलो आहे का असं त्यांना गरगरत राहते. चंचळामध्ये घुसतात आणि चंचळ हे माईक आहे माहीत असताना सुद्धा त्याच्यामध्ये आनंद मिळवतात. आणि एकदा माहीत झाल्यानंतर ते बाजूला येऊन उभं राहतात, तरी त्या चंचळाचा जो काही परिणाम आहे, ती जी नशा आहे ती उतरत नाही. आमचे दादा एका कवालीत म्हणायचे, आमच्या वडिलांनी सगळ्या प्रकारचं काव्य केलं, ते खरोखर धन्यच होते. त्या काव्यामध्ये म्हणजे अध्यात्माशिवाय दुसरा विषयच नव्हता. ते म्हणाले की राम का नाम लेलो ये भारी नशा आहे. ते म्हणतात नशा करणं वाईट नाही आहे, नशा करून उतरणं वाईट आहे. रामाची अशी नशा आहे रामनामाची की ज्याच्यात आम्ही प्रवेश केला की आम्हाला पुन्हा आमचं देहभान राहणार नाही. राम का नाम लेलो भाई ऐसी नशा है चढ़कर कभी वो उतरती नहीं. म्हणून भगवंताची भक्ती करा, त्याच्यामध्ये रमले की बाकी सगळं आपल्याला ते चंचळ जे आहे ते गळून पडणार आहे. पण त्यात खरं रमलं पाहिजे. आपण त्याच्यातून बाहेर पडतो आणि तरी त्या चक्रामध्ये बसल्यासारखा आपण भाव धारण करतो. 10 तासाचा प्रवास झाला असतो रेल्वेने, घरी येऊन झोपतो, त्याला वाटते रात्री झोपल्यानंतर सुद्धा आपण रेल्वेतच बसलो आहे असं त्याला वाटते. ती आपला पलंग जो आहे तो हलत असताना वाटतो. दिवसभर त्याला त्याचे भास होत असतो. तसं या चंचळामध्ये अडकलेला मनुष्य तो गेला तरी चंचळातच आहे आणि जाऊन पुन्हा चंचळात येऊन बसलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, चंचळी चंचळ जन्मले, चंचळामध्ये चंचळ जन्माला आले. चंचळीची मध्ये वाढले अवघे चंचळ बिंबले जन्मवरी श्रीराम. चंचळामध्ये घुसला म्हणजे मायेमध्ये, त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत येरझारा त्याच केल्या. शिक्षण केलं, बालपणी खेळी रमलो, तरुणपण आलं तारुण्य नाचले, वृद्धपणी देवा आता दिसे पहिलं तीर, चंद्रभाव पांडुरंग मन करा थोर. अरे जेव्हा माणसाला पलीकडचं तीर दिसायला लागते आहे तेव्हा तर छातीचे ठोके वाढायला पाहिजे की भगवंता आम्हाला तू एवढं चांगलं आयुष्य दिलं, पण याच्या आयुष्यात आम्ही आयुष्यभर केलं काय? केवळ फक्त पैसा, केवळ आपला संसार, भगवंतासाठी काय? सगळ्यात मोठं दुःखाचा प्रसंग तो राहणार आहे की ज्या क्षणी आपण जाणार त्या क्षणी आपण काहीच केलं नाही अशी आपल्याला जाणीव होणार. पैसे कमवावे, पण कमवल्यानंतर त्या कमवलेल्या पैशातून चांगली गोष्ट जर घडलीच नसेल तर कमवून तरी काय उपयोग केला? तसा आम्हाला भगवंतानी चांगला जन्म दिला, पण देऊन मरताना जर आम्ही त्या नरदेहाचं जर काही सार्थकच केलं नाही तर आम्हाला देवाने हा चांगला जन्म देऊन तरी उपयोग काय झाला त्याचा? भुविभार भूत मनुष्य रूपेण मृगाश्चरंती. ते भुवीवरचे केवळ भूत आहेत, जसे जनावरं फिरतात, मृगाश्चरंती म्हणजे जनावराप्रमाणे, तसे माणसं आहेत. 2 पायां फक्त दिसलाय, देह परमेश्वराने आम्हाला दिला आहे म्हणून आपल्याला मानव म्हणतात. ही आपल्यावर जनतेची उपकार आहेत अशी अवस्था होते. म्हणून परमेश्वराने आम्हाला तो नरदेह दिला आहे. समर्थांनी नरदेहाला धन्य धन्य म्हटलं आहे. धन्य धन्य हा नरदेह हो, येथील अपूर्वता पाहो. जो जो के जे परमार्थ लाहो तो तो पावी सिद्धिते. जे जे तुम्ही कराल ते ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणून तुम्ही या चंचळात अटकू नका. याच्यासाठी तुम्ही आले नाही आहात. भगवत भक्तीसाठी इथे जन्म झालेला आहे. कुठलं तरी क्षण असा आला पाहिजे की आपण भगवंताच्या त्या नामामध्ये रंगलं पाहिजे. समर्थ म्हणतात आहे, पृथ्वी अवघी चंचळाकडे. खरंच आहे, पृथ्वी फिरत राहते. पृथ्वी चंचळ आहे की नाही आज मीच सांगत नाही, आता विज्ञानही सांगते.
की पृथ्वी स्वतःभोवती फिरते. परिवलन आणि परिभ्रमण दोन्ही गती तिच्याकडे आहे. समर्थ इथेच सांगतात, पृथ्वी अवघी चंचळाकडे करणे तितके चंचळ गडे. करणारे सुद्धा चंचल, ज्याच्यावर बसले आहेत ती पण फिरते आहे आणि बसलेले फिरतात आहे. चंचळ सांडून निश्चळ पवाडे ऐसा कैचा श्रीराम. चंचळ काही निश्चळेना, चंचळ कधी निश्चळत नाही. निश्चळ कदापि चळेना, नित्य विवेक जना. उमजे काही श्रीराम. म्हणून चंचळामध्ये अडकलेले लोक नित्य विवेक समजून घेऊ शकत नाही. आम्हाला त्या चंचळापासून दूर व्हावं लागेल आणि चंचळामध्ये फिरणारे लोक किती त्रस्त झालेले आहे कळेल. त्याच्याशी दूर व्हावं लागेल, त्याच्यात अडकून चालणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की निश्चळामध्ये आम्ही मन रमवलं पाहिजे, चंचळातून मन काढलं पाहिजे. काही उमजले, आता काही कळलं मला, तरी न मुजे, तरी पण काही कसं कळते पण वळत नाही असं म्हणतात तसं आहे ते. काही समजले तरी न समजे, काही बुजे न निर्बुजे, किंचित मात्र श्रीराम. काही कळते काही कळत नाही, अर्धवट कळते आणि त्यामुळे माणूस बुचकळ्यात पडतो. आता समर्थांनी इथे लोकभ्रम सुरू केला आहे. तो लोकभ्रम म्हणजे लोक आता काही बाबा आता आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे असं म्हणून लोक त्या भक्तीच्या मार्गाला लागतात आणि भक्तीसुद्धा कशा प्रकारे आंधळी करतात ते समर्थ वर्णन करतात आहे. संदेह अनुमान आणि भ्रम अवघा चंचळामध्ये श्रम. निश्चळी कदा नाही वर्म, समजले पाहिजे श्रीराम. एक गोष्ट समजून घ्या, माणूस श्रवणाने तयार होतो खरा आहे, मननाने त्याचं मन तयार होते आणि निधिध्यासाने भगवंताकडे तो वाटचाल करू लागतो. पण त्यातही करत असताना कुठेतरी बारीकशी शंका, कुशंका, भ्रम, संदेह, समर्थांनी सगळे शब्द वापरले आहेत. संदेह, अनुमान आणि भ्रम अवघा चंचळामध्ये श्रम. निश्चळी कदा नाही वर्म, समजले पाहिजे. म्हणून त्या निश्चळामधलं वर्म आम्हाला समजत नाही. त्या चंचळामध्ये राहून आम्हाला कधी ना कधी संशय येतो, शंका येते. मग अशा वेळेस काय करावं? अशा वेळेस सद्गुरूला शरण जावं. सद्गुरू वाचुनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. शंका आली काही करू नये, सद्गुरूंना शरण जा. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. म्हणजे पुन्हा असा भ्रम करू नका की सद्गुरू कुठे शोधायचा. शोधायची गरज नाही आहे, ते तुमच्या जवळच आहे. तुम्ही माथा टेकला सद्गुरू म्हणून की तुम्हाला त्याच्यातून मार्ग मिळाला. पण ती अनन्यता असली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, चंचळाकार जितकी माया, माईक जाये विलया, लहान थोर म्हणावया कार्य नाही श्रीराम. समर्थाने अप्रतिम दृष्टांत दिलेला आहे. ज्याप्रमाणे चित्रामध्ये असलेली जी सेना आहे, चित्रसेना, तिच्यातले काही लहान दिसतात, काही मोठे दिसतात. काही घोडे असतात, पालखीत बसलेले राजे असतात, हलकारे असतात, तिथे आजूबाजूला असलेले सैनिक असतात. सगळे चित्रात दिसतात. त्यातला लहान कोण आणि मोठा कोण सांगा बरं. तुम्ही म्हणाल महाराज हे तर सगळं चित्र आहे, या चित्रात कोण लहान आणि कोण मोठं? त्याच्यातला जो नौकर आहे आणि जो राजा आहे, राजाही नौकराच्याच योग्यतेचा आहे आणि नौकरही राजाच्या योग्यतेचा. चित्रामध्ये काही भेद नाही, ती चित्रच आहे. तशी ही माया हे चित्र आहे. या चित्रामध्ये दिसताना आकार आम्हाला भिन्न दिसतात आहे, पण या आकारामध्ये कोणीही लहान नाही, कोणीही मोठं नाही, सगळे सारखे आहेत. कोणी लहान नाही, कोणी, ते चित्रातले आहेत. मग मोठं कोण आहे
तर त्यामध्ये असलेलं ब्रह्मतत्व तेवढं खरं आहे, बाकी सगळं ते माईक आहे असं समर्थ सांगतात. सगट माया विस्तारली, अशा प्रकारे सगळी माया विस्तारली आहे. अष्टदा प्रकृती